झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, वसुंधरा आपल्या घरी नक्की रे. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे जगवा, वसुंधरा आपल्या घरी, वसुंधरा आपल्या घरी. बस ओके. मी ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मणराव पडळकर गेली 6 वर्ष विंग ग्रामपंचायतीमध्ये काम करत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये विंग ग्रामपंचायतीने भाग घेतलेला असून लोकसंख्येच्या प्रमाणात विंग ग्रामपंचायतीनं वृक्षारोपण करण्याचे ठरवले आहे. त्या पद्धतीनं विविध प्रकारची झाडं नारळ, आंबा, चिक्कू, पेरू, त्याचबरोबर जांभूळ या पद्धतीचे आवळा या पद्धतीचे विविध झाडं ग्रामपंचायतीनं वृक्षारोपण करण्याचा हा प्रकल्प राबवलेला आहे. त्या पद्धतीनं ग्रामपंचायतीनं वृक्षारोपणही केलेलं आहे. आज ही शाळेचे विद्यार्थी त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्यातर्फे आपण विंग ग्रामपंचायतीतर्फे हे 3000 वृक्षाचं रोपण जे लावण्याचा कार्यक्रम आहे तो आम्ही प्रत्यक्षात उतरवत आहोत. त्या पद्धतीनं ग्रामपंचायती विविध ह्याच्यामध्ये भाग घेऊन विविध सोलर सिस्टीममध्ये पाणी पुरवठा केलेला आहे. त्याचबरोबर झाडांना आम्ही ड्रीप लाईन केलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण घरकुलाची पूर्ण करून देण्याचा मानस आहे. वसुलीचंही उद्दिष्ट ग्रामपंचायतीनं जवळजवळ 80-85% साध्य केलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने विविध क्षेत्रामध्ये भरीव काम केलेलं असून घनकचरा, सांडपाणी याच्यामध्ये ग्रामपंचायतीने अतिशय नेत्रदीपक काम केलेलं आहे. ग्रामपंचायतीचा जो सांडपाण्याचा जो प्रकल्प आहे तो जवळजवळ सातारा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प असून अतिशय चांगल्या पद्धतीनं तो प्रकल्प गेली 5 वर्ष ग्रामपंचायतीतून राबवत आहे. अतिशय पाहण्यासारखा असून त्या नुकतीच या जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांनी या प्रकल्पाला भेट दिली. त्याचबरोबर राजस्थानचे शिव, त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये यशोदाला आलेली लोक, त्याचबरोबर दिल्लीचे आपले ग्रामविकास अधिकारीचे मुख्य सचिव या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या विंग ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीने केलेल्या कार्याबद्दल कौतुक केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प संपूर्ण आम्ही सोलर सिस्टीमवरती बसवत आहोत. संपूर्ण सिस्टीमवरती येणारं संपूर्ण 241 घरांचं जे याचं पाणी आहे, सांडपाण्याचं जे आहे त्या पाण्यावरती प्रक्रिया करून ग्रामपंचायतीने नेत्रदीपक त्यामध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर 600 कुटुंबापैकी 300 कुटुंबांना ग्रामपंचायतीनं वैयक्तिक कचऱ्याचे ड्रम वाटप केलेलं आहे आणि घरातील कचरा, ओला कचरा घरामध्येच कुजवण्याचा ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आठवड्यातून 2 दिवस प्लॅस्टिक संकलनासाठी गावामध्ये गाडी आपली फिरवत आहोत आणि वेगवेगळ्या घरातून निघणारा जो प्लॅस्टिकचा कचरा आहे तो वेगळा करून आम्ही त्याचं वेगवेगळी विल्हेवाट लावत आहोत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने वर्मी कंपोस्टचे 20 प्रकल्प तयार केलेले असून गावातील जो ओला कचरा निघतोय तो ग्रामपंचायतीमार्फत वर्मी कंपोस्ट करून त्याच्यामध्येच आम्ही कुजवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं प्रकल्पाचं काम चालू आहे. संपूर्ण शाळा, अंगणवाडी यांना आपण काय केलेलं आहे, ड्रीप लाईन बसवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या माध्यमातून जे वृक्षारोपण केलेलं आहे त्याला संपूर्ण ग्रामपंचायतीमार्फत आपण ड्रीपची लाईन टाकलेली आहे. त्याचबरोबर शाळेला कंपाऊंडचं जे कलर आहे ते करून घेतो आहे. अंगणवाडीमध्ये आपण सोलर सिस्टीम बसवलेली आहे. संपूर्ण गावामध्ये 20 ते 22 ठिकाणी आपण CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. श्रमदानातून आपण पाणंद रस्ता केलेला आहे. अशी विविध माध्यमाच्या स्वरूपातून ग्रामपंचायत विंग ही नेत्रदीपक काम करत आहे. आमचा सर्वांचा मानस तालुका पातळी, जिल्हा पातळी, त्याबरोबर राज्य पातळी यावा आणि आमची ही विकासाची प्रगती अशीच कार्यरत राहावी अशी सर्वांची अपेक्षा करतो. धन्यवाद.